दिवस इथून पुढे पावसाला विश्रांती। या 10 जिल्ह्यात पेरलेल्या पिकांना मोठा धोका असल्याचं सांगितलंय हवामान खात्याकडून। आता गंभीर इशारा या 10 जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून तिथेच अडकून पडला आहे आणि त्यामुळेच वातावरणामध्ये मोठ्या पावसाची लक्षणे सध्याला दिसायला तयार नाहीत। जवळपास 90% शेतकऱ्यांनी आता पेरणी केली आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग हा मोठ्या चिंतेमध्ये आता दिसत आहे। वातावरणात फक्त थोडंसं ऊन वारा एवढंच सध्याला दिसत आहे। पाऊस आला तरी 5 ते 10 मिनिटे येतो आणि लगेच निघून जातो। मान्सून पाऊस अजून तर महाराष्ट्रात दाखल झालेला नाही, फक्त कोरडे वारे आता वाहत आहेत। आज अजून एक नवीन अंदाज आता आलेला आहे, त्यामध्ये या 10 जिल्ह्यात पुढील 20 दिवस पाऊस थांबणार असल्याचं यामध्ये सांगितलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंतेचं वातावरण बनलेलं आता पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पेरणी केली असेल आणि जर पावसाची जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आत्ताची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या 10 जिल्ह्यामध्ये कोरडे वारे इथून पुढे वाहणार असल्याची मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतेही पीक पेरलं असेल, जसे की सोयाबीन पेरलं असेल किंवा बाजरी पेरली असेल, मका असेल, तूर असेल, मटकी असेल, कापूस असेल, अशा प्रकारची कोणतीही पिके तुमच्या शेतामध्ये जर पेरली असतील आणि ती थोडीफार जर आता उगवून देखील आली असतील तर या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस आता विश्रांती घेणार असल्याचं आता समोर येतंय। विविध हवामान अभ्यासकांनी तसेच बातम्या असतील तर त्यांनी आज पाऊस मुसळधार पडणार, उद्या पाऊस मुसळधार पडणार अशा बातम्या दिल्या होत्या, परंतु वातावरणाकडे जर आपण बघितलं तर सध्या तर कोणतीच मोठ्या पावसाची लक्षणं किंवा चिन्ह त्या ठिकाणी दिसून येत नाहीत। फक्त मुसळधार पाऊस पडणार अशा बातम्याच फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु पाऊस काय यायला तयार नाही। मान्सून पाऊस कसा असतो शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा। मान्सून पाऊस एकदा का सुरू झाला तर कमीत कमी 3 ते 4 तास सलग आता एकसारखा पाऊस पडत असतो। यामध्ये शेतातील बांधे असतील, त्या ठिकाणी ओढे असतील, तुडुंब भरून मान्सून पावसाने वाहत असतात, परंतु हा मान्सून पाऊस बंगालच्या उपसागरामध्ये त्या ठिकाणी आता तिथल्या तिथेच घोंगावत असल्याचं एक धक्कादायक वातावरण या ठिकाणी आता लक्षात येत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणत्या 10 जिल्ह्यात पुढील 20 दिवसामध्ये आता पाऊस विश्रांती घेणार आहे त्या जिल्ह्यांची नावे बघा। आता बघा, यामध्ये आता बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती आता या मान्सून पावसाला न येण्याचं कारणीभूत ठरत आहे। मग आता तुमच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली असेल की कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस आता 20 दिवस विश्रांती घेणार आहे, म्हणजे 20 दिवसानंतर पाऊस हा लेट येणार आहे। जर इतक्या दिवस पाऊस जर शेतकरी मित्रांनो लेट झाला तर शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाणांचं नेमकं काय होणार? दुबारा पेरणी करावी लागणार का काय? अशी एक भीती आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण विविध हवामान अभ्यासकांनी 6 जूनला मान्सून पाऊस दाखल होणार असं सांगितलं होतं। त्यानंतर पुढची तारीख दिली ती म्हणजे 15 ते 16 जूनला मान्सून पाऊस येईल असं अंदाज त्या ठिकाणी त्यांनी सांगितला होता, परंतु जून महिना आता संपत आला तरी देखील पावसाचा पत्ता काय लागेना। त्यामुळे मग आता पुढे नेमकं काय होणार? तुम्ही तर आता तुमच्या शेतामध्ये आता सर्व पिकांची बियाणांची पेरणी केली आहे, तर आता नेमकं पुढे काय होणार आहे याची सविस्तर अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही आता बघायचा आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मान्सून पाऊस हा देवासारखा असतो शेतकरी मित्रांनो, कारण ह्या मान्सून पावसाच्या जीवावरती शेतकऱ्यांचे पेरलेले बियाणे व्यवस्थित त्या ठिकाणी उगवत असतात, परंतु मान्सून पावसानेच दांडी मारल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं सावट निर्माण झाल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। त्यातच आज एक नवीन अंदाज आता समोर आलाय की या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस आता पुढील 20 दिवसाकरिता विश्रांती घेणार असल्याचं या ठिकाणी शक्यता आता वर्तवण्यात आल्या। मग आता पुढे काय होणार? नेमकं कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हा पाऊस आता विश्रांती घेणार आहे? तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे सुद्धा पाहायचं आहे। आता हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे सर्वांनी 10 जिल्हे कोणकोणते आहेत नक्की बघायचं आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस आता विश्रांती घेणार असल्याचं समोर येतंय।
शेतकऱ्यांना वाटत होतं की अवकाळी पाऊस खूप मोठा पडला आहे, त्यामुळे मान्सून पाऊस पण खूप मोठा पडणार आणि तसं हवामान खाते तसेच वेगवेगळे हवामान अभ्यासक यांनी सुद्धा सांगितलं होतं। परंतु सध्याला जर आपण वातावरणाकडे आपण जर बाहेर जाऊन बघितलं तर तुम्ही सध्याला बाहेर जाऊन बघू पण शकता घराच्या बाहेर, तर थोडंसं कधी कधी ऊन पडतं, एकदमच 5 ते 10 मिनिटं त्या ठिकाणी थोडासा पाऊस पडतो, त्यानंतर आभाळाचे वातावरण पण लगेचच त्या ठिकाणी आता व्हायला सुरुवात होते। त्यामुळे पेरलेल्या पिकांना पोषक असं वातावरण सध्याला तरी वातावरणात दिसत नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग हा चिंतेमध्ये दिसतोय। आता बघा नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा कमी स्वरूपाचा असणार आहे, इथून पुढे आता तुम्ही पेरला तर आहे, तर इथून पुढे पाऊस तुमच्या जिल्ह्याला कसा असणार आहे, जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगणार आहे आणि पाऊस कसा असणार आहे बघा। आता बघा या ठिकाणी जोपर्यंत शेतकरी मित्रांनो मान्सून पाऊस मोठा आपल्या शेतामध्ये पडत नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये पडत नाही, तोपर्यंत आपल्या पिकांची व्यवस्थित त्या ठिकाणी वाढ होत नाही। मग आता पेरणी तर झाली आहे, मग आता पुढे काय करायचं, यामध्ये मान्सून पावसाचा नेमका कधी दाखल होणार आहे, म्हणजे मान्सून पाऊस नेमकं तुम्हाला आता त्या ठिकाणी शेतामध्ये तुमच्या कधी दाखल होणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, अगदी तुमच्या गावामध्ये देखील नेमकं मान्सून पावसाचं आगमन किती तारखेला होणार आहे। सगळेजण सांगतात की आज पाऊस मुसळधार पडेल, उद्या पाऊस मुसळधार पडेल, परंतु पाऊस काय पडेल तर मित्रांनो तयार नाही। फक्त तुम्ही पण बातम्या ऐकलाच असणार, मुसळधार पाऊस पडेल, पण पाऊस वातावरणामध्ये मोठा यायचा त्या ठिकाणी नाव घेत नाही, दिसेनासा झालाय। आता प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता आली आहे, आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहूया की आता नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये उद्यापासून पाऊस येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील 20 दिवसामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। त्यानंतर पाहूया की कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस पुढील 20 दिवसामध्ये कमी स्वरूपाचा असणारा विश्रांती घेणार आहे। प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला खरा मान्सूनचा पाऊस नेमकं कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे हे सुद्धा सांगण्यात त्या ठिकाणी आले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतामध्ये पेरणी केली असेल आणि अजून पण पेरणी थोडी तुमची राहिली असेल तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमच्या आता फायद्याचं ठरणार आहे। आता पाहूया शेतकरी मित्रांनो उद्यापासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर लगेचच पाहूया की मध्यम स्वरूपाचा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि त्यानंतर पाहूया 10 जिल्ह्यामध्ये पाऊस कोणत्या विश्रांती घेणार असल्याचं सांगण्यात आलंय। आता ते 20 बघा, तुम्हाला 20 दिवस शेतकरी मित्रांनो 20 दिवस पाऊस जर थांबला तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आली आहे। आता सुरुवात करूया उद्यापासून कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू होतोय। बघा आता या ठिकाणी पहिला जिल्हा आहे रायगड। जर तुम्ही रायगड जिल्ह्यामधून जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असू शकते, कारण या जिल्ह्यामध्ये उद्यापासून पाऊस सुरू होणार असल्याची माहिती समोर येते। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आता या ठिकाणी आली आहे। उद्यापासून या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी। रत्नागिरी जिल्हा सुद्धा कोकणातला जिल्हा आहे, समुद्राकडेलाच हा जिल्हा असल्याने येथे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। शेतकरी मित्रांनो आता तुम्ही हे पाहायला विसरू नका की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे। तर बघा आता बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हे कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता तुम्हाला पाऊस उद्यापासून चालू होतोय हे सांगतो आणि त्यानंतर लगेचच कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेतोय ते सांगतो। बघा आता त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जो पावसाचा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पेरणी आता केलेली आहे, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्यापासून पावसाची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस 20 दिवसांची विश्रांती घेणार आहे त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच पुढे आता सांगण्यात आली आहे, त्यामुळे फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे। आता बघा या ठिकाणी पाऊस पडणारे जिल्हे सांगत आहे, तर त्यामध्ये पुढचा जिल्हा आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पालघर। या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आता आली आहे। आता बघा मध्यम स्वरूपाचा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असण्याची या ठिकाणी शक्यता आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो आता बघा सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे।
मध्यम स्वरूपाचा पाऊस असणारे जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता समोर आल्या। त्या जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा आहे, सातारा आहे। या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची या ठिकाणी मित्रांनो शक्यता वर्तवण्यात आल्या। यामध्ये काही तालुक्यामध्ये आता मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा। आता सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सध्याला तर आता वातावरणामध्ये थोडंसं ऊन, कधी कधी आता बघा एका तासातच 2 तासात त्या ठिकाणी थोडासा पाऊस यायला सुरुवात होतोय आणि कधी कधी वारं वाहत असल्याचं देखील आपल्याला लक्षात येतंय। परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसानंतर सांगली जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे त्याच्या लगतचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा। या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्यापासून पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पुढील काही दिवसांसाठी कमी वर्तवण्यात आलाय त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा समोर आल्या। त्यामुळे इथे लक्ष देऊन बघा। यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यापासूनच त्या ठिकाणी पाऊस कमी स्वरूपाचा पाऊस पडत असतो, तसाच अंदाज पुढे सुद्धा वर्तवण्यात आलाय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा आता नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये अजून पण काही ठिकाणी पेरणी त्या ठिकाणी करायची बाकी आहे, काही ठिकाणी पेरणी करणे बाकी आहे तर काही ठिकाणी पेरणी त्या ठिकाणी केलेली सुद्धा आहे। तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी तर काही ठिकाणी थोडा कमी स्वरूपाचा पाऊस आता या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। आता मान्सून पाऊस नेमकं किती तारखेला खरा येणार आहे याची सुद्धा अपडेट तुम्हाला समोर सांगण्यात आल्या। तर बघा खरा मान्सून पाऊस किती तारखेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता मान्सून पाऊस खरा किती तारखेला येणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लगेच सांगण्यात येईल बघा। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। आता त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अहमदनगर। या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे आहेत ते म्हणजे बुलढाणा आणि जालना। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी मुसळधार व काही ठिकाणी कमी स्वरूपाचा देखील पाऊस पडणार असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जसं हवामान खात्याने विविध अभ्यासकांनी 2025ला चांगला पाऊस पडणार असल्याचं सांगितलंय, परंतु ते जर खरं ठरलं तर खरंच शेतकऱ्यांना पीक यावर्षी भरघोस येईल। परंतु अजून तर वातावरणामध्ये तसा पाऊस हवामान खात्याने आता हवामान अभ्यासकांनी जसं सांगितलंय तर त्या सांगितल्याप्रमाणे मुसळधार पावसाची लक्षणे सध्या तरी वातावरणात त्या ठिकाणी दिसायला तयार नाहीत। परंतु पुढील 2 दिवसानंतर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। यावेळचा पाऊस मोठा असल्याचं यामध्ये आता सांगण्यात आलं आहे। परंतु योग्य वेळी जर हा मोठा पाऊस पडला तर खरंच शेतकऱ्यांच्या पिकामध्ये भरपूर वाढ होईल, उत्पन्न भरघोस निघेल। त्यामुळे आपण आशा नक्कीच करूया की हा पाऊस मोठा पडायला पाहिजे। आता बघा मान्सूनचा खरा पाऊस कधी येईल हे आता कोणाला सांगता येत नाही, कारण मान्सून पाऊस हा अडकून पडला आहे। मान्सून पाऊस ज्यावेळी येईल हवामान अभ्यासकांनी किंवा त्या ठिकाणी हवामान खात्याने सुद्धा अजून सांगितलं नाही। त्याचं कारण म्हणजे मान्सून पाऊस पुढे सरकायला तयार नाही। मान्सून पाऊस पुढे सरकल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पावसाबद्दल अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।